इकडे घ्या बरं. मला या ना द्यायचं. अरे एक एक तरी पाणी द्या की. याला पाणी द्या. चॅनलवर तुम्ही आता नमस्कार. आपण या ठिकाणी वडाळा गणपती परिसरमध्ये आले आहोत. या ठिकाणी एक दिंडी आहे. त्या दिंडीचे जे मुख्य आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊ की आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला ते चालले आहेत, तर कुठून चालले आहेत आणि त्यांचा काय अनुभव आहे 2 मिनिटात आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बोला महाराज. हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज, दारकोंडे, गल्ले बोरगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. अधिष्ठान विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान गल्ले बोरगाव, वैकुंठवासी सद्गुरू गोपाळकृष्ण महाराज यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानदास माऊली ढवळेश्वर संस्थान देवेगाव महाराजांच्या आशीर्वादानं निघालेला आमचा हा दिंडी सोहळा श्री क्षेत्र गल्ले बोरगाव ते श्री क्षेत्र भुवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी जात असताना दिंडीचं असणार या ठिकाणी 21वे वर्ष आहे. आणि या दुपारच्या 20व्याला बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आमचे असणारे एकनाथ भाऊ मोठे यांच्या वस्तीवर चहापाणी व्यवस्था या ठिकाणी वार्षिक या ठिकाणी करतात. सर्व असणारे बऱ्याच गावचे असणारे वारकरी मंडळी या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी असणारे या ठिकाणी आहेत. पंढरीची वारी आहे माझे घरी. गेल्या 21 वर्षापासून सद्गुरू गोपालकृष्ण महाराज प्रासादिक पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र गल्ले बोरगाव ते श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी जाणाऱ्या या दिंडी सोहळ्याचं दुपारच्या 20व्यापूर्वी असणाऱ्या गंगाधर एकनाथ मोठे यांच्या वस्तीवरती गणपती मंदिर परिसर वडाळा भैरोबा या ठिकाणी असताना आम्ही एक छोटासा प्रयत्न केला की आमच्या दिंडीतील एक वारकरी आहे सकाहरी भाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी आज प्रवचन झालेलं आहे. माऊली ज्ञानोबारायांनी त्यांच्याकडून प्रवचन करून घेतलं आणि सेवा केली. अशाच प्रगती आमच्या दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्याची हो अशा प्रकारची इच्छा सदिच्छा व्यक्त करतो. आणि गेल्या 21 वर्षापासून माझ्या वडिलांनी पण या ठिकाणी या दिंडीमध्ये सेवा दिलेली आहे. माझे वडील हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज लोंढे अण्णा हे या दिंडीचे विनेकरी होते, परंतु आता त्यांना अर्धांगवायू झाल्यामुळे ते घरी आहे. तत्पश्चात मी हरिभक्तपरायण संजय महाराज लोंढे वडाळीकर त्यांचा वारसा चालवतो आहे. भगवंताला एवढीच विनंती आहे की त्यांचा घेतलेला मनी वारसा हा कायमस्वरूपी अगदी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालावा हीच एवढी मानवकामना. रामकृष्ण हरी. आता मला एक प्रश्न असेल आषाढी एकादशीलाच आपण काय म्हणतो आणखी एक नाव? आषाढी वारी देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशीला आपले लाडके प्रिय विष्णू पांडुरंग विठ्ठल हे योग निद्रेमध्ये जातात. यस, त्याला चातुर्मास म्हणतो. हो हो. ते कार्तिक एकादशी पर्यंत असतात. बरोबर आहे. कार्तिक एकादशीला ते परत जागृत होतात आणि सृष्टीचा भार सांभाळतात. पण हा 4 महिने आपले देवादिदेव महादेव ते ह्या 4 महिने सृष्टीचा भार सांभाळतात. श्रावण सुरू होतो आणि महादेवाचं आगमन होतं. बरोबर आहे. बरोबर आहे. संत नामदेव जे आहेत त्यांची समाधी कुठे आहे? पंढरपूरला. पंढरपूर. नामदेव एकनाथांची समाधी कुठे आहे? पैठण. बरं. संत ज्ञानेश्वरांना किती भाऊ होते? ते त्यांच्या सहित 4 जण. माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई. बरं बरं. हे पसायदान कोणी लिहिलंय? माऊली ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांनी लिहिलंय. परत ज्ञानोबारायांनी आणखीन काय लिहिलंय? ज्ञानोबा चांगदेव पाशिष्ट लिहिलेली आहे. ज्ञानेश्वरी अमृतानुभव. महाभारताचं मराठीमध्ये अनुवाद जे ते ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. कितव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली होती? वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी त्यांनी समाधी संजीवन समाधी आळंदी या ठिकाणी घेतलेली आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आषाढी एकादशीचा उत्साह वाढलेला आहे, पाऊस वाढलेला आहे, पण ऊर्जा आणि उत्साह भक्तांमध्ये भाविकांमध्ये सुद्धा खूप प्रचंड आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास ताण त्यांना दिसत नाहीये. त्याच्यामध्ये पूर्ण जसा महासागर असतो तसा हा जनसागर आहे. त्या जनसागरामध्ये प्रत्येकजण आपलं जो आहे कॉन्ट्रीब्युशन जे देतो आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की लोक पायी चालतायत. पायी चालल्यामुळे थकता येते, शारीरिक मानसिक बौद्धिक थकल्यामुळे त्यांना चांगली झोप लागते. त्याच्यामुळे ज्यावेळेस ते नवीन उठतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा येते आणि ती ऊर्जा पांडुरंगाकडनं येते, विठ्ठलाकडनं येते की परत उठ आणि उभं राहा. पहिले थक
पहिले तुझी ऊर्जा त्या ठिकाणी संपव, चांगली झोप काढ, झोपलं की माझ्याला काही टेन्शन येत नाही. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.